राज्यभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलसाठी वाहन चालकांनी पंपावर गर्दी केली आहे। जालना, परभणी, हिंगोली आणि राज्यातल्या विविध भागांमध्ये सध्या पेट्रोल पंपांवर गर्दी आहे। शेतकरी हातामध्ये कॅन घेऊन पेट्रोल पंपावर दाखल झाले आहेत। भोकरदन तालुक्यामधल्या हसनाबादमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या। डिझेल घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कॅन घेऊन पेट्रोल पंप गाठलाय। इंधन भरण्यासाठी दुचाकीसह 4 चाकी वाहनधारकांनी मोठी गर्दी केली। सध्या खरीप हंगामाच्या मशागतीचा काळ असून इंधन मिळत नसल्यामुळे शेतकरी बांधव संकटात सापडले। परभणीच्या वसवत रोडवरील जिओ पेट्रोल पंपाच्या बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। अमोल पेट्रोल पंपावर नागरिक पेट्रोल डिझेल भरण्यासाठी कॅन घेऊन दाखल झाले। डिझेल मिळत नसल्यामुळे नागरिक चिंतेत आहेत। हिंगोलीमध्ये सलग 5व्या दिवशी डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपाच्या बाहेर रांगा लागल्या। पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नसल्याचे फलक लागले। खरीप पेरणीच्या तोंडावर डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे मशागतीची कामही रखडली आहेत। सोलापूरच्या करमाळा शहरामध्ये एचपी पेट्रोल पंपावर इंधन घेण्यासाठी नागरिकांनी ड्रम घेऊन गर्दी केली। इंधन टंचाईच्या चर्चेमुळे नागरिकांनी साठवणुकीसाठी पेट्रोल पंपावर गर्दी केली आहे। जळगाव शहरामध्ये पेट्रोल पंपावर सलग दुसऱ्या दिवशी डिझेलसाठी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। डिझेल भरण्यासाठी मोठमोठ्या कॅन घेऊन शेतकरी सकाळी 6 वाजल्यापासून रांगेमध्ये उभे असल्याचं पाहायला मिळतं। धरणगाव तालुक्यातील एक लग्न गावातील पेट्रोल पंपावर पहाटेपासून नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या रांगा लागल्यात। डिझेल घेण्यासाठी एकीकडे कॅन घेऊन नागरिक रांगेत आहेत, तर दुसरीकडे 4 चाकी वाहनं, जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। जळगावच्या नशिराबाद इथे पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे।